तसेच पांडुरंग चौधरी यांना देखील विनंती करेन की आपण या मान्यवरांचा आम्ही रांजणपाड्याचे मान्यवर त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे नक्कीच करतोय। उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि नक्कीच वळतोय मॅचकडे। ऐकूया आवाज मच्छिंद्र पाटील सरांचा। थँक्यू संदीप पाटील सर। ना बॅक टू क्रिकेट जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान उभं केले प्रेक्षकांच्या माहितीसाठी आतापर्यंत 2 आपण सुपर 8चे सामने पाहिले, दोन्ही सामन्यामध्ये धावा चेज झाल्या नाहीयेत, हे विसरता कामा नाहीये। बघायचं टॉप सुपर 8चा सामना टॉप 4 साठी सामना असणार आहे। दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आम्ही। एका बाजूला अरुण क्रिकेट संघ रोहिंजन टॉस हारलाय, फलंदाजी करायची आहे आणि घेसर संघ जो आज रियांश घेसर या नावाने उतरलाय त्याने स्वीकारलं क्षेत्ररक्षण। दोन्ही संघांना शुभेच्छा। युवक काँग्रेसचे 2025चा पर्व आपण एन्जॉय करतोय। आज शेवटच्या रजनीमध्ये आपण आलोत। पाहता 5 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आलाय आणि सर्व आयोजकांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। या परिसरात एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण ऐकतोय आणि पाहतोय देखील मागच्या 5 रात्रीमध्ये। चला दोन्ही संघांना शुभेच्छा आम्ही देतोय। 4 षटकांचा सामना, द मॅच विल बी 4 ओव्हर्स। सर्व क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा स्वागत। एका बाजूला सन्मान सुरू आहेत। ऋतिक स्ट्राइक एंड लाइन त्याला साथ देतो। रोहन पाटील गोलंदाज तयार, वेगवान जलदगती गोलंदाज। आकाश भोयर कॅप्टन ऑफ द टीम, वेगवान गोलंदाज। आकाशचा पहिला चेंडू ऋतिकने बॅकफुटला येऊन मात्र फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय। आकाश भोयर एक चांगला गोलंदाज आहे। भरपूर वर्ष घेसर संघाच्या माध्यमातून संघनायकाची भूमिका स्वीकारत असताना एक चांगली जबाबदारी आणि नेहमी आकाश भोयरला आपण P1 मध्ये अटॅकिंग गोलंदाजी करताना पाहत असतो। तोचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो P1 मध्ये। पहिला चेंडू खूप चांगला फेकलाय, ऋतिकला बीट केलाय आणि धावसंख्येला मात्र आकार नाही मैदानावरती। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। P1चा पहिला षटक, ब्यूटीफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस, लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल साठी गोलंदाज नेहमी ओळखला जातो। भरपूर स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या परिसराच्या माध्यमातून आम्ही घेसर संघाला पाहिले एक चांगली कामगिरी करणारा संघ, तेवढ्याच ताकदीचा अरुण क्रिकेट संघ रोहिंजन या 2 संघांमध्ये सुपर 8चा तिसरी लढत आपण पाहतोय। मागच्या दोन्ही सामने धावा चेज झाल्या नाहीत, त्यामुळे बघायचं मागच्या 2 सामने 50+ धावसंख्या पाहायला देखील मिळाल्या, हे विसरता कामा। गुड बॉलिंग फ्रॉम द आकाश भोयर, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक। हिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे, चेंडू मागे निघून आला फार वेगानं। बॅकअप आहे तिथे थर्डमॅनला, ओमकार आला तिथे चेंडू खाली, कव्हर करतोय 1 धाव। सुरुवात मात्र शांत रोहिंजन संघाची। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि स्ट्राईकला प्रथमच आला तो फलंदाज रोहन पाटील। बघायचं 4 षटकांच्या सामन्यात 24 चेंडूंचं क्रिकेट आहे, झटपट क्रिकेट आहे। मग ते विसरू नका, हा सामना ट्रॉफीसाठी आहे। जर जिंकलात तर ट्रॉफी मिळणार, जर हुकलात तर ट्रॉफीला मुकलात, हे लक्षात असू द्या, कारण फार महत्त्वाचा सामना आपण खेळतोय मैदानावरती। जस्ट कीप इन माइंड। गोलंदाज तयार नाहीये, क्रॉस बॅटर स्ट्रोक, फुटवर नाहीये, पंचांचा इशारा, इट्स ॲब्सोल्युटली वाईट। चेंडू टप्पापर्यंत फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होता, चेंडूची पिचिंग कुठे होती, एक्झॅक्टली लास्ट मोमेंटला विकेट किपर चेंडू कुठे गॅदर केला, या सर्वांचा आढावा घेतला पंचानं आणि लास्ट मोमेंटला सांगलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट। पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतोय। धावसंख्येला आकार 1 आणि 1, अजून 2 धावा फलकती पाहायला मिळाल्यात। सुरुवात शांत आहे सध्या ते रोहिंजन संघाची। P1 मध्ये 3 चेंडूमध्ये धावा दिल्या ते 2। आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय। गुड बॉलिंग, चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय, 1 धाव मिळणार। पॉईंटला क्षेत्ररक्षक फार वेगानं दुर्वेश तिथे आला होता आणि कव्हर करते फक्त 1 धाव मिळणार। फटकेमध्ये नजाकत नाहीये, फुटवर नाहीये दोन्ही फलंदाजाचा। मागच्या 4 चेंडूंचा विचार केला तर मागचे 4 चेंडू आउट ऑप्शन डिलिव्हरी केले आहेत, त्याच्यामध्ये लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, कनेक्टिव्हिटी फलंदाजांना करता आली नाहीये, त्यामुळे क्रिकेटचा क्लास अजून तुम्हाला पाहायला मिळाला नाही मैदानावरती। 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 10 फलकावरती फक्त 3च। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, लवली हिट, व्हाट अ शॉट इन फ्रंट ऑफ द स्क्रीन थ्रू द लाइन, 1 बॉस पहिला, चौकार, दमदार चौकार। एक ही गडी बाद नाही आहे। व्हाट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द ऋतिक, एक्सलंट स्ट्रोक फ्रॉम हिम अँड दॅट्स अ 4 रन्स। अजून एक फटका, फसवा चेंडू, फसवला, यस इट इज। पहिला धक्का मैदानावरती, एका चौकाराचं उत्तर एवढं लवकर देईल आकाश वाटलं नव्हतं, लगेच त्याने कमबॅक केलं होते। षटकाची झाली सांगता 7 धावा, गडी बाजारात 1। रोहिंजन संघ टॉसवरून प्रथम फलंदाजी करत असताना यश जितू। हॅलो, तर याचबरोबर सन्माननीय देवेंद्र मडबी साहेब इथून प्रस्थान करतात, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन
आणि त्याचबरोबर सन्माननीय आमचे भाऊशेठ ठाकूर आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केला आहे. अंडा ग्रुपच्या वतीने 16,016, त्याचबरोबर ज्ञानदेव चौधरी यांच्या वतीने 1,000 रुपये आणि आमचे सन्माननीय रामशेठ ठाकूर यांच्या वतीने 5,000. मी अनिकेत पारबे यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. End of the first over, 7 loss of the 1 wicket. Now not a good start from the Ranjan team because ऋतिकने एक चौकार मारला तर लगेच कमबॅक केले. एक चेंडू वाईट देखील पाहायला मिळाला. 7 चेंडू फेकले तर गोलंदाज आकाशनं एका चौकाराचा अपवाद वगळता त्याने एक गडी बाद केला आहे आणि धावा 7 आल्यात. रात्रीच्या वातावरणात रंगले सामना, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. बाजूला मेट्रो आपण पाहतोय. आज 26 जानेवारीचा दिवस आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय. सर्व आमच्या भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 9:56 तिसरा सुपर 8चा सामना आपण एन्जॉय करतोय. सन्माननीय प्रशांतजी बालकृष्ण पारबे फार कमी वयामध्ये उत्तुंग झेप घेणारे व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून भरपूर मान्यवर स्पर्धेमध्ये आपण पाहिलं व्यासपीठावरती. ही त्यांची खरी ताकद आहे. गोलंदाज तयार, नवीन षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज दुर्वेश मडबे, फलंदाजीमध्ये राज पाटील. इन ॲट नंबर 3 वरती रोहन अजूनही स्ट्राईक एंडला आहे. बघायचं आहे, एक धाव काढली त्यानं, मात्र ऋतिक बाद झाला. मोठा धक्का माहिती होती. बिग ब्लो. गोलंदाज तयार, एका षटकाची सांगता 7 धावा. सध्या तरी शांत क्रिकेट मैदानावरती. डावखुरा गोलंदाज बॅकफुटला गेला. फलंदाज जास्त यालीमध्ये बॅकफुटला गेल्यास प्रवृत्त केलं. फार कमी असे फलंदाज असतात जे बॅकफुटला जास्त क्रीजचा वापर करतात, पॉपिंग क्रीजचा. मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. मजा येईल सामन्यामध्ये. मी पुन्हा एकदा सांगतो प्रेक्षकांनी माझ्यासाठी, आत्तापर्यंत या सामन्यामध्ये 2 सुपर 8चे सामने झाले आणि 2 सुपर 8च्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नाही आहेत. मात्र दोन्ही सुपर 8च्या सामन्यामध्ये 50+ धावसंख्या पाहायला देखील मिळाली. हे विसरता कामा नये. जस्ट कीप इन माइंड विदाउट फॉरगेट. धावसंख्या धापामध्ये 8 चेंडूचा खेळ संपलाय. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पोल केलाय. एकच धावेने दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. नकार दिलाय की होकार दिलाय? यस इट इज. ब्युटिफुल अँड मिड द विकेट. एकदा वेगानं पूर्ण केली. चांगली स्ट्रॅटेजी रोहनच्या माध्यमातून. जर तुम्हाला मोठे फटके येत नसतील तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि फिल्डर्सला बीजी ठेवलं पाहिजे. हा त्याचा एकमेव हेतू त्यामागे. आणि आता मात्र 2 धावा कुठं असताना धावफलकावरती धावा मात्र वाढतात आणि 7 न धावसंख्या फ्ला होते. ती मात्र 9 या धावसंख्येवरती. 1.2 षटकाची सांगता होते. गोलंदाज दुर्वेश मडबी ज्या पद्धतीने आकाश भोईरने गोलंदाजी केली त्याचेच अनुकरण करत असताना त्याची देखील लेंथ लाईन, ॲक्युरेसी, परफेक्शन आणि डायरेक्शन, तो भन्नाट वेग आणि तो त्याचा कंट्रोल, तो देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, देर इज नो डाऊट. ओ क्लीन बॉल. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू. चुकीचा फटका. रोहनला मात्र बीट केला. अजून एक मोठा धक्का. रोहन काही करू शकला आपल्या संघासाठी. दुसरा धक्का 9व्या धावसंख्येवरती. आरोग्य संघासाठी मात्र संघर्ष करण्याची वेळ आहे धावांसाठी. यस डीज आहे. नवदावा दहा फलकावरती 2 बाद. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. एकच चौकार मारले रंजन संघानं आत्तापर्यंत. चेंडूचा खेळ संपला तो 9. 4 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला 50 धावांची तरी निवादान गरज असणार आहे. कारण कल्याण डोंबिवली परिस्थिती दादा संघ घे सर संघ भरपूर वर्ष या संघाला अगदी मी जवळून पाहिलं आहे. चांगलं युनिट आहे त्यांच्याकडं आणि तेवढ्याच ताकदीचा संघ या परिसरातील रंजन संघ आहे. 2 नामांकित संघांमध्ये आपण सामना पाहतोय, फाईट लढ पाहतोय. थांबलाय फलंदाज. फुटवरचा वापर नाही आहे. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे, तेव्हा संपर्क होतो. नाही तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवला जातो. त्यामुळे फलंदाजचा फुटवर नाही आहे, बॅटचा संपर्क नाही आहे आणि त्या धावसंख्येला आकार नाही आहे. वॉट अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक मैदानावरती. रंजन संघाला सुरुवातीपासून अंडर प्रेशर केलं आहे. ऋतिकचा अपवाद वगळला कोणता फलंदाज कामगिरी करू शकला नाही आहे. ऋतिकने एक चौकार निश्चित मारला, नंतर लगेच त्याला बाद देखील केलं मैदानावरती. धावफलकावरती 9 धावा. ओ चेंडूला बॅटचा फेस शेवटच्या मोमेंटला फक्त यावेळी ओपन केलाय, उशिरा ओपन केलाय. बॅटचा फेस चेंडू गेलाय तो एक्झॅक्टली पॉईंटला आणि एकच धावा मिळणार. थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल, कारण आत्तापर्यंत 10 धावा. मागच्या 2 सामन्यांचा विचार केला तर मागच्या 2 सामन्यामध्ये 58चं टार्गेट होतं, 59चं टार्गेट होतं आणि एका सामन्यामध्ये 54चं टार्गेट होतं. 50+ धावसंख्या होताना मी पाहिले तर 2 सुपर 8च्या सामन्यांमध्ये. बघायचं प्रेशर अजूनही मैदानावरती कायम आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. फायनल ड्यूल ऑफ दिस ओव्हर. गुड बॉलिंग फ्रॉम द दुर्वेश मडवे. सुपर बॉलिंग अटॅक. हिट केला चेंडूला, टेरिफिक हिट. सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये, मात्र त्याच्या हाताला चेंडू ब्रश करून निघून जातोय. बघायचं पंचायतची वाट पाहतोय.
ओमकार चेंडू खाली होता आणि पंचाने सांगितलं दॅट्स अ 4 रन. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम ओमकार. तिसऱ्या पंचाने देखील रेफर केलं, चेक करायचं आहे. बघायचं चौकार आहे की एक्झॅक्टली व्हॉट्स हॅपनिंग इज देअर. फलंदाज सौरभच्या बॅटमध्ये आलेला हा चेंडू होता आणि फलंदाज मिळणार तो मात्र चौकार. यस ॲब्सोल्युटली. आज मित्रांनो ISPL ला सुरुवात झाली. टेनिस विश्वाची प्रगती किती झाली, टेनिस विश्व किती विकसित झाल्याचं उदाहरण बघायचं असेल तर पहा. ISPL दादाजी कोंडादेव या स्टेडियममध्ये त्या स्पर्धेला सुरुवात झाली. 2 षटकांची सांगता, 14 धावा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 1 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा 1 गडी बाद, पहिल्या षटकामध्ये 1 चौकार, या षटकामध्ये 1 चौकार, पहिल्या षटकामध्ये 1 वाईट, मात्र या षटकामध्ये 1 अवांतर नाहीये. कंट्रोल गोलंदाजी, 14 धावा 2 बाद, 2 षटकांची सांगता होते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, एक वेगळं पण असणारी स्पर्धा. नेहमीच्या स्पर्धेने वेगळं पण जपलंय, नवीन संकल्पना राबवणं आणि आपल्या प्रेक्षकांना ऐकणं. या संदीप सर. तर ठाण्याचे सन्माननीय अविनाश म्हात्रे हे देखील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते खुटारीचे उद्योजक सन्माननीय गोमाशेठ म्हात्रे आणि सन्माननीय बलिराम शेठ म्हात्रे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या युवक काँग्रेस चषकामध्ये. सूरज म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. चांगला निर्णय आहे संघनायकाचा, कारण सूरजला वापर केला त्यानं. सूरजला नेहमी आपण तिसऱ्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय, मात्र आज सूरजचा क्रम तिसरा ठेवलाय. मगाशी लवकर मडवीला आमंत्रित केलं दुर्वेशला. हा क्रम आहे संघाचा. 14 धावा 2 बाद. बघायचं रुंजन संघ शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा उभारे, किती टार्गेट सेट करेल. टाकला फलंदाज सौरभ पाटील. साडे चेंडू खोदून काढला, पुढे सरकला, एकच जमिनी ऑलॉंग द कार्पेट, बॅकलिपला काढून वेगाने पुढे सरकला, फार वेगाने येत असताना इकडे धावसंख्या मात्र 1च धाव. 15 धावा धापलकावरती. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, टेनिस विश्वाची ग्लोबल ती किती दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट.inचे गौरव सावंत सर, तुमचं देखील मनापासून आभार. व्हेरी गुड जॉब. 7 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येक अँगलला तुम्हाला दाखवण्यात आली आणि क्लीन अँड क्लॅरिटी विथ क्वालिटी असं चित्रीकरण करण्यात आलं टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून. धावसंख्या धापा कधी 15, 2 बाद. शांत सुरुवात आत्तापर्यंत. ओ फॅबलस डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस ॲज युजल, राईट डायरेक्शन. काय गोलंदाजी या मैदानावरती. आमचे स्कोर आम्हाला सांगतील या षटकानंतर एक्झॅक्टली रुंजन संघ किती डॉट चेंडू खेळले आत्तापर्यंत. तर आत्तापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय 14 आणि 14 चेंडूमध्ये 15 धावा. 5 चेंडू डॉट झाले रुंजन संघ. म्हणजे आत्तापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये 5 चेंडू डॉट झाले, म्हणजे 9 चेंडूचा तुम्ही सामना केलाय आणि 9 चेंडू कुठल्यात तर 15 धावा फक्त. नाही जमलं. स्ट्रॉंग अपील. मात्र पंचाने सांगितलं अपीट फेटालंय. मिस्टर जयत फरी सर सांगत असताना लेग बाय चिकून करत असताना एक्झॅक्टली झालं काय, रुंजन संघाची दमछाक झाली. आता संघ नाईट स्पर्धा खेळून आला, पुन्हा इथे आला, त्यानंतर थोडीशी धावपळ होते. कारण तुम्हाला जर काल गोडसे संघ घाईघाईनं आला आणि पहिला सामना पराभूत झाला. याचं कारण असतं तुम्ही 15 मिनिटं अगोदर या, थोडं शांत व्हा, रिलॅक्स व्हा, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा, थोडंसं माइंड कूल करा, नंतर मैदानावरती उतरा. त्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो की अर्धा तास अगोदर हेच चला मैदानावरती. अडचणी असतील काय हरकत नाहीये. चेंडू मात्र ऑनसाईडला घेण्याच्या नादामध्ये आकाश चेंडू खाले. नो डाऊट आकाशकडनं चुका होणारच नाहीये. निश्चित याचा फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का क्रमांक 16 वरती. तिसरा धक्का. रुंजन संघाची दयनीय अवस्था. 17 चेंडूंचा खेळ संपलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल. फलंदाज शफल झाला, क्रॉस बॅट स्ट्रोक केल्याचा प्रयत्न आणि लागलाय तो मात्र बॉटम एज लागलाय आणि सोपा झेल आकाशनं पकडलाय. फलंदाज बाज. या डीज आहे. दोन्ही संघांना सूचना आहे बघा. इनिंग ब्रेक नंतर लगेच आपल्याला टॉससाठी यायचं आहे. मुरबी आणि टाकीगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज मधुकर पाटील इज अ लेजंड क्रिकेट ऑफ द टेन स्किल वर्ल्ड. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज गाजवल्याकडून आणि मागचे 17 ते 18 वर्ष सातत्याने कन्सिस्टन्सी दाखवत असताना सातत्याने फॉर्ममध्ये मधुकर पाटील इन ॲट नंबर 5 वरती येतोय. 16 वरती 3. फायनल डिलिव्हरी. गुड बॉलिंग सूरज करत असताना सूरज म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. आकाशनं षटक फेकलं. दुसरं षटक फेकलं दुर्वेशनं, मडवीनं. त्यानं दिल्या 7 धावा आणि तिसरं आपण सूरज म्हात्रेला पाहतोय, त्यानं देखील दिला फार कमी धावा. फक्त 2च धावा दिल्या आत्तापर्यंत.
आणि एक गडी बाद केला त्यानं. वॉट अ बॉलिंग, आणि तीही लेग बाईकच्या माध्यमातून धावसंख्या आली. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. फार कमी धावसंख्या रुंजन संघाची चिंतेचा विषय आहे. बघायचं आहे सध्या तरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. संघर्ष करतात धावांसाठी. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. धावसंख्या 16, धावसंख्या 16. तू 5 टाकले तिथे, 4 कर. ओके सॉरी, कारण स्क्रीनवरती आम्ही बघून कॉमेंट्री करतोय तिथे 5 चेंडू होते. ना बॅक टू क्रिकेट, कारण सध्या आमचे स्कोरर बिझी आहेत ISPL मध्ये. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. देर इज नो चान्स फॉर द रन्स. बॅट्समॅन बीट केले मधुकरला. चेंडूची लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, परफेक्शन चांगलं आहे, कंट्रोल चांगला आहे. चेंडूची गती जास्त नाही आहे, फक्त चेंडूमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी पाहायला मिळाली आणि त्या विथ परफेक्शन दाखवलं आहे. त्यामुळे फलंदाजाला बीट केलं आहे. हा पहिला असा संघ आपण पाहतो रंजन संघ ज्या संघाची धावसंख्या 3 षटकांमध्ये देखील 20च्या पुढे गेली नाही मैदानावरती. बघायचं आहे शेवटचं षटक अजूनही बाकी असणार आहे आणि शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. 7 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे मैदानावरती. 16 धाबा 3 बास्ती आपण पाहतोय. साकेला फलंदाज मधुकर पाडेल. नाही जमलं. ऑन साईडला नटराज स्टाईल खेळण्याचा प्रयत्न, दे घुमा के मात्र नाही जमलं आणि षटकाची झाली सांगता. इकॉनॉमी गोलंदाजी राहिली, खूप चांगली गोलंदाजी राहिली सूरज मात्रेचं. त्याने प्रभावित करणारी गोलंदाजी, सर्वांना प्रभाव टाकलाय मैदानावरती, प्रभावित करणारी गोलंदाजी दाखवले आणि पंचांचा इशारा. वाईटसाठी तिसरा चॅलेंज केलंय. येस, चेक केला जाईल. चला चेक करूया आपण. पहिल्यांदा टेनिस विश्वाच्या माध्यमातून रायगडमध्ये व्हॅनेटिक कारमधनं हे लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. चला हा चेंडू डॉट होता. पंचांच्या माध्यमातून मात्र फलंदाजानं चॅलेंज केलं. पंचांच्या इशाऱ्याने पंचाने सांगितलंय की आम्ही चेक करणार आहोत. ट्रान्सपरन्सी, डिसिप्लिन, रिअलिबिलिटी अँड कन्सिस्टन्सी या 4 तत्वांवर स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. नवीन संकल्पना घेऊन स्पर्धा नेहमी तुमच्या समोर येत असते आणि या परिषदेत सर्वात चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 लाखाची पहिली स्पर्धा आपण पाहतोय. 32 संघ, 32 किलोची क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली शिस्त तुम्हाला पाहायला मिळते आणि LED स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर काय दिलंय या स्पर्धेने. ह्यापेक्षा अजून चांगली स्पर्धा कुठे पाहायला मिळेल. हे आमचे इट्स अ वाईटचा चेंडू कोण झाले त्याला चेंडू फेकावा लागेल. येस, ॲब्सोल्युटली वाईट. थँक्यू tenniscricket.in. धावसंख्या धापक होती 1 ॲड होणार. ती धावसंख्या 17 वरती पोहोचणार. अनेक चेंडू अजून फेकावा लागेल गोलंदाज सूरज मात्रेला. अपील केलं होतं मधुकरनं. मी मगाशी म्हटलं इज अ लेजंड क्रिकेट ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस संघर्ष करत खेळू आतापर्यंत मागच्या 18 ते 19 वर्ष क्रिकेटमध्ये आपलं सातत्य गाजवतून मला पाहायला मिळतं. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या या षटकामध्ये 3, 2 षटकामध्ये 14, आत्तामध्ये 17. स्विच हिटचा वापर केला आहे शेवटच्या चेंडूवरती. बॅकअप आहे तिथे मिडॉपला एकच धाव मिळणार. स्ट्राईक मधुकर पाटीलच्या खात्यामध्ये येणार. षटकाची झाली सांगता. 2 षटकामध्ये 14, या षटकामध्ये 4. अशा रीतीनं कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर 18 फॉर 3 DJ. Beautiful atmosphere and fantastic match you are going now. Now third match is going on. 10 धावाजून 9 मिनिटं होतात. खूप सुंदर सायंकाल. प्रेक्षकांना प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र या स्पर्धेला आपण निरोप घेणार. बाजूला आमच्या मेट्रो, अंगाला स्पर्श करा थंडगार वारा, रात्रीचं शांत वातावरण, अनुकूल असं वातावरण आणि ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय. 18 धावा 3 बाद. छत्रपती ट्रॉफीचे आयोजक सन्मान्य विजय उलवेकर साहेब या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे विजय उलवेकर तुमचं. 18 धावा 3 बाद. शेवटचा षटक लास्ट ओव्हर इज गोइंग ऑन नाव. गोलंदाज तयार. दीप मात्र येत असताना चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावर केचला फटका. यस, इट इज चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार, तिसऱ्या षटकामध्ये एकही चौकार नाहीये आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार. यस, दॅट्स अ 4 रन्स.
दाखवत असताना काय क्लास फटका दाखवलाय. क्रिकेटचं मादक सर कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला फटका दाखवलाय. ऑन साईडला ग्लान्स करायचा प्रयत्न, कमबॅक केला गोलंदाज दीप मात्रेनं. पंचाचा इशारा वाईटचा. दुसरा चेंडू वाईट. 17तील धावा आल्यात आता मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, 2 षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 19, 18 आणि या षटकामध्ये आता 23 आपण धावा पाहतोय. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्रातील. ओ बीट केले मधुकरला. ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. भरपूर चेंडू रंजन संघ डॉट झालाय, त्यामुळे संघाला थोडंसं अडचणीनं सामोरं जावं लागलं. 23 वरती 3 चेंडू या षटकातील अजूनही चेंडू बाकी आहेत. ते 4 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू डॉट झाले संघ आतापर्यंत, त्यामुळे 4 षटकांच्या सामन्यामध्ये 7 चेंडू डॉट झालात तर महागात येईल परिस्थिती आटोक्यात नाहीये सध्या. खेचला फटका गॅपमध्ये. वाडो शॉट. Just one more four runs. What a tremendous stroke from the Madhukar party. He's on the fire. Once again, that's a 4 runs. इन बाद जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी मधुकरचं कौतुक करेन मी. इन ॲट नंबर 5 वरती आला. अशा परिस्थितीमध्ये आला जेव्हा धावांची गरज होती आणि धावा काढल्यात त्याने मैदानावरती. अजून एक मोठा फटका ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना पुढे सरकला. एकच धाव मिळणार. धीरज आलाय, मात्र ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं. आम्ही नेहमी म्हणत असतो रन गॅदर पिकअप गीप अँड थ्रो. धावांची मात्र आता मात्र चोरी होते आणि चेंडूची मात्र फेकाफेकी. फलंदाज बाद होणार. 3 धावाले त्या चेंडूवरती. कॉल नव्हता मधुकरचा आणि फलंदाज राज मात्र घाईत होता. कॉल नव्हता. ही इज नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द 4 रन्स. आणि धावसंख्या 3 धावा कुठल्यात. 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय आणि त्या धावसंख्या धाव पलकावरती 30 धावा गडी बाद झाले ते 4. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. जितूला आपण थांबूया. फेकी बघा थोडीशी वाईडिश आली. डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला आणि एकदा पूर्ण केली मधुकरनं. दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला बघा स्लो अल्ट्रा मोशनमध्ये स्क्रीनवरती. अत्यंत सुंदर चित्रीकरण. आणि तिसऱ्या धाब्याचा कॉल दिला. पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट केल्यात. नाहीये नात्र वृत्तिकला आले माघारी यावं लागेल राजला. आणि धावसंख्या धावा कधी 30 गडी बाद झाले ते 4. नवीन फलंदाज संकेत पाटील इन ॲट नंबर 6 वरती. धावसंख्या तेवढी हवी होती तेवढी झाली नाही मैदानावरती. 30 धावा आतापर्यंत. संकेत पाटील इन ॲट नंबर 6 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 more days to go of first inning. You're watching the beautiful trophy, your Congress Trophy 2025. 32 teams have participated in this tournament, and today is the final day of this tournament. Who will become a champion? You will get an answer, but you have to wait around 2 o'clock. Absolutely, we want answer today because खूप चर्चा झाली या स्पर्धेची. नेहमी बहुचर्चित द मच वेटेड टुर्नामेंट या परिसरात ही स्पर्धा आपण पाहतोय. नेहमी चर्चेचा विषय असणारी स्पर्धा आणि प्रत्येक नाक्यावर प्रत्येक शहरात प्रत्येक घरात प्रत्येक नगरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त एकच चर्चा. युवा काँग्रेसच्या 2025चं पर्व आपण पाहतोय मैदानावरती. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड फंटास्टिक मॅच. वॉचिंग थर्ड सुपर हिट मॅच बिटवीन द रोहिंजर वर्सेस गेसर. बिग फाईट बिग बॅटल. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन. यस विकेट किपर मेकिंग नो मिस्टेक बिहाइंड द स्टंप. व्हेरी गुड जॉब. क्लीन बॉल झालाय फलंदाज. आणि अजून एक धक्का क्रमांक 5 वा 30 वरती 5 धक्के. फायनल ड्युरी ऑफ दिस इनिंग. या जितू बघा संकेत किती नाराज झाला. त्याला लेटकट खेळायचा होता. खूप सुंदर लेफ्ट क्लास केलं बघा. त्याचं एक्सप्रेशन किती चांगलं होते. ॲग्रेशन होते त्याच्या चेहऱ्यावरती. बॅकफुटला गेला. हा बघा लाईव्ह टेलिकास्ट साईड अँगलने बघूया आपण. शेवटच्या मोमेंटला बॅकफुटला गेला. त्याला लेटकट खेळायचा होता आणि किती नाराज झाला बघा तो. ओ माय गॉड. युजिंग द पेस ऑफ ब्युटिफुली बघा एक्सप्रेशन. हे टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. गौरव सावंत सर आहेत. प्रत्येक अँगलने तुम्हाला मोशन दाखवले जातील. आणि 30 धावा 5 बाद. सचिन कडू वन्स अगेन इन ॲट नंबर 7 वरती. दोन्ही लेजंड क्रिकेट आता मैदानावरती. मधुकर पाटील सचिन कडू भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव बघायचा. फायनल ड्युरी ऑफ दिस इनिंग. जर षटकार आलं तर 36, चौकार आलं तर 34, 2 आले तर 32, सिंगल आलं तर 31 आणि डॉट आलं तर फक्त 30. बघायचं शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. एक्साइटमेंट वाढली मैदानावरती.
मागचे 2 सामने 50+ आपण पाहिलेत, मात्र हा सामना कमी स्कोरिंगचा. आकाशचं कौतुक करेन. आकाश भोईर टॉस जिंकून त्यानं सेक्शन स्वीकारलं. अमोदित केलं फलंदाज रंजन संघाला. सुरुवात मात्र रंजन संघाला चांगली मिळाली नाहीये. बघायचं शेवटच्या षटकातील लास्ट डिलीव्हरी फायनल ऑफ द फर्स्ट इनिंग 30 लॉस ऑफ द 5 विकेट. सो लेट्स सी स्ट्रायकला सचिन कडू शेवटचा चेंडू फेस करेल. डाकपुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली. बॉल बॅक ड्राईव्ह किती शांत पवित्र घेतला गोलंदाज दीपनं. त्याला मध्ये एका धावेने फरक पडणार नाहीये आणि अशा रीतीने सत्र संपलं. पहिलं 31 धाबा 5 बाद आणि टार्गेट असणार आहे ते 32 बरोबर 32चं टार्गेट असणार आहे. येस, संदीप पाटील सर वळणार तो आपण काही सन्मान असतील ते करून घेऊया आपण. आज आम्हाला कुणाल दाते सर मिस्टर IPL जॉईंट आहेत. त्यानंतर आमचे संदीप पाटील सर सातत्यानं स्पर्धेत जबाबदारी स्वीकारत असताना या आपण त्यांच्याकडे बोलणार आहोत. टार्गेट 32 32 धावांचं टार्गेट बघायचं आहे. रंजित संघ 32 संघ डिपेंड करणार की गेसर संघ हा सामना जिंकून अत्यंत थाटामध्ये सुपर 4 मध्ये कमबॅक करणार. या आपण तुर्तास बोलणार आहोत संदीप पाटील सरांकडे. थँक्यू सो मच. हॅलो, येस धन्यवाद. तर चला, टाकेगाव आणि मुरबी दोन्ही टीम कॅप्टन लगेचच यायचं आहे टॉससाठी. तर आपण इथे काही सन्मान घेतोय आज या स्पर्धेमध्ये. ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय नवीन पनवेल युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद लोंढे साहेबांना विनंती करेन की या आपण. मी हेमराजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील या. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते भगवान बहिरा यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. यस, तर मी चंद्रकांत चौधरी, गुरुनाशेठ चौधरी आणि आमचे प्रशांत पारबे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान इथे काही घ्यायचे आहेत. गोविंद लोंढे यांचा हा सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती. त्याचबरोबर भगवान बहिरा, येस ओके. तर आमच्या महिला वर्ग इथे आहेत. मुक्ताई चौधरी यांचा आपण सन्मान इथे घेणार आहोत. मी आमच्या सर्व महिला ताईंना विनंती करेन की आपण यावं. आशाताई चंद्रकांत चौधरी, पिंकीताई गुरुनाथ चौधरी, रीनाताई अमित घरत आणि नीलमताई मंगेश पारवे. रोहिदास भाऊ या तुम्ही का. अच्छा, नक्की, चला ठीक आहे. चला बुवांची. चला, मुरबी टीम कॅप्टन, मुरबी संघाच्या संघनायकाला शेवटची पुकार आहे बघा. हा, चला मुरबी कॅप्टन. आणि टाकेगाव टीम कॅप्टन. चला, टाकेगाव आले, चला या. मुक्ताईचं सन्मान होतं इथे. हरिभक्त पारायण. तर आता एक विशेष आपण सन्मान महिलांचा करूया. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. चला या, कारण महिला वर्गाला देखील संधी दिली पाहिजे. या. आणि कारण बुवा जावं आहे त्या गावचे आणि त्यांनी सांगितलंय की टॉस त्यांच्याकडून आपण करणार. ताई या. बघा कसा मस्त टॉस उडवला मुक्ताईनी. चला, टॉस जिंकलाय तो टाकेगाव. डिसिजन नाही, इथून डिसिजन इथून सांगायचं आहे. डिसिजन कारण हा सुरुवातीपासून नियम आहे. फिल्डिंग ओके. चला, त्यांनी फिल्डिंग घेतली आणि इकडे रोंजन संघ जर सामना जिंकला तर आमचे अमर पाटील ड्रीमस्केपचे सन्माननीय यांच्या वतीने 4ही गोलंदाजांना 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. आणि तिकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो घेसर संघ खेळतोय. तर घेसर संघ जिंकला तर नखऱ्या बैलाचे मालक रुपेश शेठ पाटील उत्तरशिव यांच्या वतीने जर उत्तरशिव जिंकला तर त्यांना एकविरा ट्रिप आहे. थँक्यू. घेसर ना, घेसर संघालाच बोललो मी. घेसर संघ जिंकला तर. चला ना, बॅक टू क्रिकेट. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा मैदानावरती.
सन्मान्य आमचे पंढरीनाथ अनंत पाटील आमचे पी ए पाटील सामने एन्जॉय करतात. स्वागत आहे पी ए पाटील तुमचं देखील ना. बॅक टू क्रिकेट 32 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचं. कमी स्कोरिंगमध्ये माझा आजवरचा क्रिकेट समारोहाचा अनुभव आहे. 15 वर्षाचा की कमी स्कोरिंगमध्ये सामने फाईट होतात. बघायचं हा सामना फाईट होणार का. मागचे 2 सामने चेस झालेत, हा सामना चेस होणार का नाहीये हे पाहूया आपण. गोलंदाज तयार, वेगवान संकेत पाटील आहे. स्ट्रायकरला फलंदाज सूरज म्हात्रे. पहिला चेंडू प्रहार केला मैदानावरती. पूल करत असताना छत्रछक्का नाही देते. वॅकंट एरियामध्ये 1 बॉल सीमा पार. पहिला चौकार. फक्त 4 धावा दिल्या होत्या तोचा फलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला दुर्वेश मडूला पाहतोय, हा देखील गोलंदाज होता, तो देखील आता याचा फलंदाजाला मैदानावरती. मजा आहे सामन्यामध्ये. हा फरक आहे. रोंजन संघानं पहिल्या चेंडू डॉट केला तर पहिल्या चेंडू प्रतिकार करत चौकारानं उत्तर दिलंय. हा फरक आहे 2 संघांमध्ये. आणि चौकारानं सुरुवात केली, झंझावत सुरुवात मध्ये ते करत असताना सूरज म्हात्रे मैदानावरती. संकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विचेसचा वापर, वॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. लवली हिट. चेंडू निघून गेला होता थर्ड मॅन मध्ये. अजून एक चौकार. वॉट अ बॅटिंग, ट्रिमेंडस फटकेबाजी अँड वॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. इज ऑन द फायर. 8 डावा बिनबाद, दमदार सुरुवात. मी अगदी जवळून पाहतोय कारण भरपूर स्पर्धा आम्ही कल्याण डोंबिवली जास्त कव्हर करत असतो. त्यामुळे ह्या संघाकडे समोर जिंकायचं तर 50 धावांचं टार्गेट कमीत कमी असायला होतं. मध्ये काय सुरुवात केली फलंदाज सूरजने. पहिला चौकार ऑन साईडला, दुसरा चौकार स्विचेच्या मध्ये ऑफ साईडला. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता असणारा पॉवरफुल फलंदाज याला मैदानाच्या चारही बाजूला धाबा कुठे असताना पाहायला मिळतोय. धावसेके धाबा होती 8 धाबा, गडी बाद 1 की नाही मैदानावरती. 2 चौकारांच्या संकेतला मात्र सजेशन देण्यात आलंय. बघायचं एक्झॅक्टली त्याचं प्रत्युत्तर मिळणार तुम्हाला. विकेट किपरच्या आतमध्ये जवळ 6 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आज यालीमध्ये चांगला फटका लगावलाय. P1चा सुंदर वापर आणि चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हरेजला. अजून एक फटका षटकारासाठी. ग्रेट बॅटिंग. मी थांबेन डीजे मास्टरला. काय फटकेबाजी. पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा चौकार थर्डमॅनला स्विचच्या माध्यमातून, तिसरा चौकार यायला मात्र इनसाइडच्या माध्यमात असताना एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना. वॉट अ बॅटिंग. रोंजन संघाला 3 चौकार मारण्यासाठी 4 षटकांची गरज लागली होती. मात्र ह्या फलंदाजानं 3 चेंडूमध्ये 3 चौकार सामन्याचा बिमोड केलाय. आणि क्रिकेट आमच्यासाठी किती सोपं आहे हे दाखवल्यामध्ये. षटकार आल्या मैदानावरती. पहिला षटकार. रोंजन संघाला पूर्ण इनिंगमध्ये एकही षटकार मारता आला नाहीये. आणि या फलंदाजाने तिसऱ्या षटकार मारलाय. 19 धावा दापालकावरती. वाराच्या वेगानं 14 धावा. रोंजन संघाची धावसंख्या 12 चेंडूमध्ये 14 होती. या संघाची धावसंख्या 3 चेंडूमध्ये 14. हा फरक आहे दोन्ही संघांमध्ये. मजा येईल सामन्यामध्ये. जर सामना अटॅकिंग झाला तरच. मध्ये संकेतचे चेंडू खराब नाहीये. शॉट बनवलेत मैदानावरती या फलंदाजांना. गुड बॅटिंग. लवली हिट. स्ट्राईक याले मात्र ऑन साईडला बॅकलिपला काढत असताना ड्राय केलाय ऑन ड्राईव्ह. त्याच्या पुढे सरकला फार वेगानं आणि ही चूक होते मैदानावरती. अगोदरच धावांचा दुष्काळ, त्यात 13वा महिना. चौकार आलाय. चेंडू आलाय मैदानावरती लगेच. नॉट अ गुड क्रिकेट. संतुलन नाहीये रोंजन संघाचं. हे असंच असतं जेव्हा तुमच्या धावसंख्या कमी होतात. सुरुवात समोरचा संघ हल्ला बॉल तुमच्यावरती करतोय तेव्हा तुम्ही अंडर प्रेशर होता. पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा चौकार थर्डमॅनला, तिसरा षटकार एक्स्ट्रा कव्हरला, चौथा चौकार ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. अप्रतिम फटकेबाजी. मैदानाच्या 4 बाजूला फटकेबाजी कुठत असताना धाबा आणि फक्त धाबा. 18 धाबा 4 चेंडूमध्ये कुठल्यात. ग्रेट बॅटिंग. वॉट एक्सलंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. चेंडू गेले तर मात्र एक्झॅक्टली मिड विकेटला 1च धाव मिळणार. 5 चेंडूमध्ये 19 धावा करून आपण सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय हे दाखवलं मैदानावरती. ताकद आहे या घेसर संघाची मैदानावरती. बघायचं आहे रोंजन संघ या संघाला थांबवू शकेल का. इज इट पॉसिबल. येस, ॲब्सोल्युटली पॉसिबल. मध्ये कमी स्कोरिंगमध्ये तुम्हाला वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर, एक्सलंट चेसिंग तुम्हाला करावे लागेल. डॉटचं प्रमाण वाढवावं लागेल. विकेटची कन्सिस्टन्सी सातत्य ठेवावं लागेल. तरच हा सामना तुम्ही कमी स्कोरिंगमध्ये जिंकू शकता. मात्र फलंदाजाला थांबवणं फार कठीण आहे. स्ट्रायकला फलंदाज दुर्वेश मडवी, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. त्याने 7 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक फेकलं होतं त्यानं आणि 1 गडी देखील बाद करतो. आक्रमक फलंदाज डावकरी हाताचा. स्टान्स बघा त्याचा. 4 वेळेला त्यानं बॅट, 5 वेळेला, 6 वेळेला, बघा किती वेळा, 7 वेळेला बॅट त्यानं आणि 8व्यांदा त्यानं बॅट खाली आपडली. वेट किती केलाय बघा मैदानावरती.
It's a dot delivery. This is the first dot delivery. End of the first over, 19 for none. It's an excellent start from this batsman, no doubt. आणि 19 धावा पहिल्या षटकाची सांगता होते याची तू. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात ऐकतात, स्वागत आहे तुमचं. मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतो. यस संदीप सर, 18 Yes. चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. तर इथे व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, जय मालांचाई ग्रुप मुरबी, आदरणीय अनिरुद्ध शेठ ठाकूर, नरेश शेठ ठाकूर, संजय शेठ ठाकूर आणि आमचे पनवेल महानगरपालिकेचे ऑफिसर दत्ता शेठ ठाकूर या व्यक्तिमत्वांना विनंती करेन, जय मालांचाई ग्रुप, की यावं आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. माफ करा, कारण जेव्हा जेव्हा आमचा रिदम तुटतो कॉमेंट्रीमध्ये तेव्हा चुका होण्याची दाट शक्यता असते. थँक्यू संदीप पाटील सर. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत असताना प्रचंड मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांचं सूत्रसंचालन, कधी कॉमेंट्री देखील करतात. स्वागत यांना. बॅक टू क्रिकेट. येणारी चेंडू 18 आणि गरज आहे ती 13 धावांची. क्लोज एन्काउंटर होणार, बघायचं होणार की नाही. गोलंदाज तयार. बॉलर कोण आहे बघ. सर्वेश उलवेकर, विजय उलवेकर यांचे सुपुत्र. मी मगाशी त्यांचा उल्लेख केला होता आणि चेंडू निघून गेलाय तो चौकारासाठी. बघायचा पंचाचा इशारा होतोय. येस, ॲब्सोल्युटली चौकार. सर्वेश उलवेकरचं स्वागत केलं मैदानावरती. बघा बॅकफुटला गेला फलंदाज, फक्त चेंडूला यावेळी जेंटल पुश केलं आणि विकेट किपरच्या मागे चूक झाली, फिल्डिंगमध्ये चुका झाल्यात आणि हा देखील चौकार. मी मगाशी देखील म्हटलं होतं एकतर धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे, त्यामध्ये तुम्हाला हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण करावं लागेल, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. 19 नंतर धावसे काय फ्ला होणार, ती जाणार, ती मात्र आता 22 वरती पोहोचणार, 23 वरती. ग्रेट बॅटिंग वन्स अगेन. Oh, what a shot, lofted drive in front of the screen, through the line, one more सीमा पार. अजून एक देखना चौकार. स्वागत करा सूरजचं आपण, कारण सूरजनं 27 धावा कुठल्याच मैदानावरती एकही धाव संघाच्या माध्यमातून नाही अजूनही. 27 धावा कुठल्या त्या फलंदाजांना. व्हॉट अ ग्रेट अँड अटॅकिंग फलंदाजी, अनस्टॉपेबल, इज ऑन द फायर. कैसला फटका, हुकचा फटका आणि सामना संपवला की काय मैदानावरती. या सिटीज आणि सामना संपलाय. 8 चेंडूमध्ये वन मॅन शो. एकच असा फलंदाज ठरला ज्यानं 32 धावा कुठल्यात आणि धावसंख्या दापालकरती आता झाल्या 33, म्हणजे कुठायच्या होत्या 32 आणि तोच फलंदाज मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. एका खेळाडूने रंजन संघाला पराभूत केलाय. हा देखील विक्रम झाला मैदानावरती आणि या सामने धावा चेस झाल्यात. या संदीप पाटील सरांकडे आपण वळणार आहोत. 9 चेंडूमध्ये हा सामना फिनिश केलाय आणि संपूर्ण धावा कुठल्या त्या सूरज मात्रेनं. आज की शाम सूरज के नाम. हार्ड लक रंजन टीम, बट गुड फाईट गेसा टीम अँड गुड लक. या संदीप सरांकडे आपण वळणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूया.